कर्नाटक गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन्ही राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मार्गावरूनच मालवाहतूक, पर्यटक व परिवहन बसेसची ये-जा असते। पण या मुसळधार पावसाने तिनेघाट अनमोड रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय, कारण इथे असणाऱ्या हत्ती ब्रिजच्या बाजूच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने पाणी साचून राहिलं आहे। या ठिकाणी 2 दुचाकीस्वार पडून जखमी झालेत। छोट्या वाहनांना तर सोडाच, पण मोठ्या अवजड वाहनांसाठी सुद्धा हा रस्ता धोकादायक बनलाय। या ठिकाणी ट्रॅक्टर पलटी होण्याची घटना देखील घडली आहे। या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांची खोली न समजू शकल्याने वाहनांना मोठा धोका निर्माण झालाय। या रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली आहे, ज्यामध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे। यावेळी आमचे KMM मराठीचे प्रतिनिधी निखिल असुकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। हा जो गोवा बेळगाव महामार्ग हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय, म्हणजे खड्डे वाढत चालले। NH वाल्यांना किती वेळा सांगितलं रस्ते बुजवा, तेवढ्यामध्ये हा म्हणतात, कोणी लक्ष देत नाही। आज परिस्थिती अशी झाली की कुठलीच गाडी जात नाही, पूर्ण इकडे तिथपर्यंत गाड्या थांबलेल्या, मोठी गाडी तेवढी जायला ती पण खालती बसायला लागले आणि पाणी काढण्यासाठी काही इकडे व्यवस्था नाही। त्यामुळे आज आम्ही सोशल वर्कर इकडे एकट्यानं JCBची व्यवस्था कर म्हणून सांगितले। त्यांनी JCB आता पाठवत आहे, ती JCB पाठवल्यानंतर थोडंफार पाणी तरी काढून आज या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात, कारण कोणच लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे। इकडचे स्थानिक लीडर असून दे, MLA असून दे, किंवा गोवा बेळगाव हा राष्ट्रीय मार्ग असल्याने गोव्याचेही तितकेच संबंध आहेत। इकडे गोव्याची सुद्धा कोण मुख्यमंत्री सुद्धा आज आवाज उठवत नाही ह्या रस्त्यासाठी, कर्नाटकाशी चर्चा करत नाही झालेत। ही दुःखाची गोष्ट आहे, कारण गोव्याची जेवढी लोक येतात तेवढी कर्नाटकात जातात। दोघांचे पण संबंध चांगले ठेवण्यासाठी गोव्याच्या बी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि कर्नाटकच्या सरकारने पण प्रयत्न करायला पाहिजे। आम्हाला रस्ता नको, कमीत कमी पडलेले खड्डे तरी बुजवले तर आज इकडनं जाण्यासाठी व्यवस्था नाही, तर पूर्ण रस्ता तरी बंद केला तर पूर्ण गाड्या तरी येणं बंद होईल, ते तरी करावे त्याने। किंवा या ठिकाणी खड्डे पडलेत ते तात्पुरते तरी बुजवावे। आम्ही आता प्रयत्न करून JCBच्या साहाय्याने पाणी काढण्याचं म्हटलं ते वेगळे फॉरेस्ट प्रॉब्लेम येतं। ह्या साईडने पाणी काढायचं तर फॉरेस्ट एरिया आहे, ते म्हणतात आपल्या एरियात पाणी जायचं नाही, मग पाणी जाणार तरी कुठे? ह्या साईडला आहे भिंत, असा प्रॉब्लेम व्हायला, त्याला लागून असे परत पुन्हा प्रॉब्लेम आला तर काही शाळेचे विद्यार्थी पण तिकडे अडकून बसलेले आहेत। त्यांनी बसमध्ये तिकडे अडकून बसले त्या साईडला, कारण त्यांना इकडे शाळेलाच पण सुट्टी व्हायला लागली। त्याला लागून पुन्हा इकडे अडकून ह्या दृष्टिकोनातून इकडे काहीतरी व्यवस्था दोन्ही सरकारने, जितके कर्नाटकाची जरी हे असलं तरी गोवा सरकारने बी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्यांच्या सुद्धा गाड्या इकडे येतात, त्यांची ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात, परिवहन मंडळाच्या येतात, सगळ्या गाड्या येतात आणि त्यांनी जर सगळ्यांनी मिळून केलं तर आज हा रस्ता होऊ शकतोय, म्हणजे कमीत कमी इकडे खड्डे तरी भरू शकतात। धन्यवाद। कर्नाटक गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा असताना देखील कर्नाटक व गोवा सरकारचेही या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने JCB मागवण्यात आले, पण पाणी उपसून टाकणार कुठे? कारण रस्त्याच्या एका बाजूला ब्रिज व दुसऱ्या बाजूला फॉरेस्ट एरिया। रस्ता व्यवस्थित असता तर ही पाणी साचण्याची समस्या उद्भवलीच नसती। आता तरी संबंधित अधिकाऱ्यांना जाग येऊन रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। निखिल असुकर, KMM मराठी, अनमोड।